हॅलो, कृष्णप्रिया फॅशनमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे. आज आपण खूप सुंदर असा ट्रेंडिंगमध्ये असलेला गळ्याचं कटिंग पाहणार आहोत. तर गळा घ्यायचा आहे 2 इंच. 2 इंचावरती कट करायचं आहे. जेवढं शोल्डर तुम्हाला शिल्लक ठेवायचं आहे तेवढं ठेवायचं आहे. तर गळा इथे घेणार आहे मी 10.5 इंचावरती आणि 2.5 इंच घेणार आहे गळा. आता ती रेष जोडून घ्यायची आहे. वरती अर्धा इंच सोडायचं आणि तुम्ही जिथं नॉड लावणार आहे शक्यतो वरती 2.5 इंच सोडून अर्धा इंच सोडून 2.5 इंच किंवा 2.25 इंचावरती ते मार्क करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही आकार देण्यासाठी मधला अंतर घेऊ शकता. 1 इंच, 1.5 इंच. हा मटका गळ्यासारखा वरतून शेप आहे. थोडक्यामध्ये कलश टाईप आहे. आणि खाली पंचकोनी गळ्याचा आकार जसा असतो तसा शेप मी दिलेला आहे. तर हा गळा खूप सुंदर दिसतो. घातल्यावरती जसा हा स्प्रेड होईल तसा तो खूप छान दिसतो. डार्क कलरवरती हा गळा बनवला तर खूप म्हणजे खूप सुंदर दिसतो. तर तुम्ही नक्की एकदा हा गळा बनवून पहा. आता कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे. जेवढा तुमचा गळा तुम्ही ड्रॉ केला आहे तिथपर्यंत आहे तो आकार. तर त्याच्यापेक्षा तुम्हाला एक इंच किंवा 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. आणि बरोबर कॅनव्हास पट्टीचा मधला भाग गळ्यापाशी ठेवून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही तिथं तुम्हाला मधला पार्ट कळण्यासाठी एक लाईन ड्रॉ करून घेऊ शकता. लाईन ड्रॉ केली की मध्य कुठं आहे हे कळायला मदत होते आणि गळा चुकत नाही. आता कॅनव्हास पेपर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि खाली ॲज इट इज जसं आहे ड्रॉ केलेलं तसं पेनाने कॅनव्हास पेपरवरती ड्रॉ करून घ्यायचे. कधीही गळ्याचे ज्यावेळेस खूप कोण असतात तेव्हा हीच पद्धत यूज करायची आहे गळा तयार करण्यासाठी. कुठलाही शॉर्टकट मारायचा नाही, नाहीतर ते कोण व्यवस्थित येत नाहीत. आता पुढे परत कॅनव्हास पेपरला फोल्ड करून घ्यायचे आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला परत सेम जसं आहे तसं ड्रॉ करून घ्यायचे. आता हे आकार एकाच बाजूला झालेत, कारण तो जरासा आता डार्क झालाय आकार, त्यामुळे आता तो दिसणार आहे आपल्याला. म्हणून आता हे आपल्याला दुसऱ्या बाजूला ते ड्रॉ करून घ्यायचे, कारण पेन जास्त डार्क नसतो त्यामुळे ते निशाण दिसल्या जात नाही.
आता सेम जेवढं तुम्ही कॅनव्हास पेपर घेतलेला आहे तेवढंच तुम्हाला एक अस्तरचं कापड घ्यायचं आहे, किंवा त्याच्यापेक्षा तुम्ही 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊ शकता साईडने. आता इकडे तुम्हाला पाठीमागचा भाग असतो तो रेडी करून घ्यायचा आहे. आता मेन फॅब्रिक जे आहे त्याची उलट बाजू याच्यावर ठेवलेली आहे, आणि आता जी किनार असते ती अस्तरच्या बाजूला दाबून घ्यायची आहे, जो किनारीचा काट आहे. आणि आता सरळ बाजूला मेन फॅब्रिक करून घ्यायचे आणि त्याच्यावरती एक दाबटीप द्यायची आहे. आणि आता पूर्ण मेन फॅब्रिक अस्तरवरती जोडून घ्यायचं आहे. आता आपण या साईडला ड्रॉ केलेला गळा आहे त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण आपल्याला कपड्याच्या सरळ बाजूने अस्तर कॅनव्हास आणि अस्तरची पट्टी ठेवायची आहे. आता उरलेला साईडचा भाग पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे. आता बरोबर एकसारखं पाठीमागचा भाग करून घ्यायचा आहे, आणि जो मध्य असतो त्याच्यावरती एक लाईन मारून घ्यायची आहे, म्हणजे मधला पार्ट आपल्याला समजतो की मधला भाग बरोबर कुठे आहे, म्हणजे आपलं कापड कमी जास्त होत नाही. आता परत 2 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे, आणि अस्तरची जी बाजू आहे त्याला अगोदर एक्स्ट्राचं मी कटिंग करून घेते, आणि फक्त 1 इंच किंवा 1.25 इंच किंवा 1.5 इंच तुम्ही एक्स्ट्राचं कापड ठेवू शकता. तुम्ही हे गळा जोडून नंतरही कट करू शकता, मी अगोदर केलेला आहे. आणि आता साईडने एक टीप मारून घ्यायचे, ते कापड अस्तर आणि कॅनव्हास पेपर फोल्ड करून घ्यायचा आहे. थोडा वेळ जातो, पण या पद्धतीने गळा बनवल्यावरती खूप सुंदर दिसतो. कोणाचे गळे असतात तेव्हा हीच पद्धत यूज करायची आहे. आता जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती तुम्हाला हे ठेवून घ्यायचे. बरोबर मध्ये जी आपण लाईन मारली आहे मध्ये एक नॉच देऊन घ्यायचं आहे मधल्या सेंटरमध्ये, आणि बरोबर आपण जी खाली जी लाईन मारली आहे त्याच्यावरती आपल्याला पाहत जायचे की बरोबर मधला सेंटर तिथेच आहे का, नाहीतर गळा इकडे तिकडे जाऊ शकतो आणि मग त्याचं घातल्यावरती आकार वेगळा दिसू शकतो. म्हणून आपल्याला बरोबर मध्यावरतीच लावून घ्यायचे. आता एकदम मधली लाईन मारून झाली की आता तुम्ही मेन जी डिझाईन आहे त्याच्यावरती मारू शकता. आता कापड तुमचं कुठेही हलणार नाही, किंवा तुम्ही टाचण्या देखील लावून घेऊ शकता तिथे. पण मध्ये एक टिप मारली की कापड कुठे हलत नाही आणि काही नाही. तर आता जिथे आपण कोन काढलेला होता तिथे 2.5 इंचावरती वरती अर्धा इंच सोडून जिथे आपण तिथे तुम्हाला नॉड लावून घ्यायची. तुम्ही नंतर लावली तरीही चालेल, पण मला ही इनविजिबल नॉड बसवायची आहे
म्हणजे ती बाहेर काहीच दिसणार नाहीये. आता सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा नॉड अगोदर ठेवून घ्यायची आहे, जिथं आपला कोन तयार झालेला आहे तिथे. आणि सेम या बाजूला मारली तशी तिकडे सुद्धा टिप मारून घ्यायची आहे. जसं ड्रॉ केलेलं आहे सेम त्याच लाईनीवरती आलं पाहिजे, तरच तुमचे कोन व्यवस्थित दिसतील. तर ही डिझाईन आतापर्यंत 8-9 जणींनी माझ्याकडे बनवून घेतलेली आहे. तर ही सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवडली आहे. तर तुम्ही नक्की बनवू शकता ही डिझाईन. म्हणजे अंगात घातल्यावरती एवढी छान दिसते ना ही डिझाईन. वेगळाच लुक क्रिएट होतो त्याचा. जसं जसं गळा स्प्रेड होईल ना त्याचा, तसं तसं त्याचा लुक खूप छान दिसतो. तर आता इथं मी कॅनव्हास पेपर आणि ते कट करून घेतले पाव इंच सोडून, आणि त्याच्यावरती नॉचेस देऊन घ्यायचे. जरा कापड पाव इंचपेक्षा थोडंसं जास्त ठेवायचं, म्हणजे जरा जाडसरपणा येऊन गळा खूप सुंदर बसतो. आता नॉड बाहेर काढून घ्यायची आहे. आता तुमचं शोल्डर जर कमी असेल तर तुम्ही ही डिझाईन अशीच बनवू शकता, आणि तुमचा बांधा जर खूप जास्त ब्रॉड असेल तर ह्या डिझाईनमध्ये खूप वेगवेगळे व्हेरिएशन करू शकता. तर आता पुढं मी तुम्हाला ब्लाऊज दाखविलेच शिवलेले, की ज्यांचा बांधा ब्रॉड आहे त्यांच्यासाठी मी ह्याच डिझाईनमध्ये वेगवेगळे चेंजेस केलेले आहेत. आता दाबटीप देऊन घ्यायची आहे. सगळे कोन व्यवस्थित बाहेर काढायचे. मेन खालचे जे कोन असतात ते व्यवस्थित बाहेर काढायचे. आता इथे सुद्धा नॉड व्यवस्थित ओढून बाहेर घ्यायची आहे. आणि तुम्ही पाठीमागून गळ्याला हातशिलाई करू शकता, आणि इथे सुंदर अशी लेस लावू शकता. तुम्ही जेवढी हेवी लेस लावताल तेवढा तुमच्या गळ्याचा लुक खूप सुंदर येणार आहे. आता मी इथं सिम्पली लेस लावत आहे. तुम्ही जेवढी हेवी लेस लावताल तेवढा ह्याचा लुक खूप सुंदर येतो.
कोणावरती लेस ज्यावेळेस तुम्ही लावत असाल त्यावेळेस लेस बिलकुलही ओढायची नाही आहे. कारण अशी खूप लूज सोडून लेस लावायची आहे. कारण आपण दुसऱ्या बाजूला जेव्हा टिप मारायला जातो त्यावेळेस मग तिथं मेन फॅब्रिक जे आहे ते खूप असं चुन्या पडल्यासारखं दिसतं. तर लक्षात ठेवायचं, कधीही ज्यावेळेस खालच्या बाजूला लेस लावायला जाताल कधीही ओढून लावायची नाही आहे. खूप लूज सोडत लावायची आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण आता दुसऱ्यांदा टिप मारायला जातो बाहेरच्या बाजूला त्यावेळेस कापडावरती प्लिट्स येतात खालच्या साईडला, वरतून तर कापड येतं व्यवस्थित. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे कधी पण लेस लावताना. आता बघा इथे ज्यावेळेस आपण तुम्ही टिप मारताल पुढच्या बाजूला त्यावेळेस इथं प्लेट्स येतात, कारण तुम्ही ओढलेली असती लेस. एकदम लूज सोडायची आहे लेस इथं, म्हणजे एकही प्लेट येणार नाही. आणि पुढच्या गळ्याला सुद्धा ओढून लेस लावली तरी दिसायला खूप खराब दिसतं. म्हणून ओढून लेस न लावता लूज हलक्या हाताने अशी लेस लावायची. तर अशा प्रकारे खूप सुंदर असा गळा तयार झालेला आहे. तर आता इथे पूर्ण ब्लाऊज शिवून रेडी झालेला आहे. तर याच्या हाताची स्लीव्ज फुगाबाई बनवलेली आहे, पफ स्लीव्ज. पूर्ण स्लीव्जमध्ये फुगा आहे. तर डिझाईन आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. असे छान 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 व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.